सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या जयंत पाटलांच्या मतदारसंघात येऊन आपल्या उमेदवार निशिकांत पाटलांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी त्यांच्यावर आज घणाघाती टीका केली। गेल्या 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता, परंतु आपल्याला मिळालेल्या पदाचा व सत्तेचा वापर फक्त त्यांना राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवाजिरव करण्यासाठी, त्यांना राजकारणातून कायमचं संपवण्यासाठी व दुसऱ्याच्या संस्था लुटण्यासाठी केला। आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका नामदार अजितदादा पवार यांनी केली। ते आज आष्टा येथे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते। यावेळी खासदार धैर्यशील माने, आनंदराव पवार, प्रभाकर जगदाळे, पृथ्वीराज पवार, सीबी पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, प्रसाद पाटील, भीमराव माने, केदार पाटील, अशोक पराडकर, सागर खोत, सागर मलगुंडे, विक्रम पाटील, दत्तात्रय पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी नामदार अजित पवार म्हणाले, स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्याबरोबर मी काम केलं, त्यांनी या भागाचा विकास केला। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जातोय। लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो, आता आमच्या चुका आम्ही सुधारल्यात। शेतकरी हा माझा देशाचा कणा आहे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही पावलं उचललेत। येथील लोकप्रतिनिधींना 35 वर्ष तुम्ही निवडून दिलं, पण त्यांना येथे MIDC उभारता आली नाही, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही। इस्लामपूर व आष्टा बस स्थानकाची काय अवस्था ही सांगायची आवश्यकता नाही। तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारकं करता आली नाहीत। रिकव्हरी प्रमाणे दर द्यायचा झाला तर 3800 रुपये टनाला येतील, शेतकऱ्याला मिळायला पाहिजे। दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते, स्वतःच करून खायची नसते। तुम्हाला साधी मतदारसंघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय, असा टोला नामदार पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला। तर उसदर देण्यास स्पर्धा असावी, व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी। तुम्ही जलसंपदा मंत्री होता, तुमच्या मतदारसंघातून नदी गेली तरी तुम्हाला जनतेला पाणी देता आलं नाही, हे येथील लोकांचं दुर्दैव आहे। मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी खमकी असावा लागतो। निशिकांत दादांना या निवडणुकीत निवडून द्या। आम्ही पहिले स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं स्वप्न असणारी भुयारी गटर योजना मार्गी लावून आरोग्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकू। MIDC ची निर्मिती करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ। तसेच इस्लामपूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला नाही तर पवार नाव सांगणार नाही, असं आवाहन सुद्धा अजितदादांनी केलंय। भूषण आमच्या सगळ्याचे दैवत, ज्यांच्या विचाराने आम्ही सगळे काम करतो, ज्यांचा सैनिक म्हणून घ्यायला आम्हाला अभिमान वाटतो, त्या या शहराचे भूषण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून 1999 सालापासून ते त्यांच्या निधनापर्यंत या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली, ते आदरणीय विलासरावजी शिंदे साहेब, माजी आमदार, त्यांच्या स्मृतीस मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझे काही विचार मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे, या ठिकाणी दादा शिवप्रेमींनी सातत्यानं 15 वर्षाची मागणी, शिवप्रेमींची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, अशा पद्धतीची या अष्टानगरीतल्या सगळ्या शिवप्रेमींची मागणी होती। अनेक वर्ष ही मागणी पूर्णत्वाला जात नाही। त्याच्यानंतर काही पुतळे या शहरामध्ये बसले, परंतु शिवछत्रपतींचा पुतळा या ठिकाणी बसला नाही, म्हणून शिवप्रेमींनी एकत्र येऊन या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना 12 बलुते तर 18 पगड समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन केली, त्याप्रमाणे शिवप्रेमींनी गनिमीकाव्यानं या ठिकाणी अश्वारूढ पुतळा या शहरामध्ये या चौकामध्ये बसवला। त्याला सांगतात त्याच घड्याळाला मी बटन दाबा म्हणून सांगतोय। आपण काही वेगळे सांगितलं का? मी तेच सांगतोय। आता इतके दिवस त्यांचं ऐकलं आणि घड्याळाला बटन दाबलं, आज अजित पवारांचं ऐका, त्या घड्याळाचं बटन दाबा नाही। तुमचा 5 वर्षामध्ये चेहरा मोहरा या निशिकांत पाटलांच्या मदतीने बनवला ना, तर मग नावाचा पवार सांगणार नाही। ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी। आज निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एक धडाडीचे कार्यकर्ते, इथल्यांना अनेक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांना थांबवण्याचा, दाबण्याचा, त्यांना त्या ठिकाणी कसे ते पुढे येणार नाही ह्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी ज्या लोकांच्या, ज्या तरुणांच्या मध्ये स्पार्क आहे, कर्तृत्व आहे, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला। अनेक उदाहरणं मी सांगेन की त्यांना त्या पद्धतीनं, तुम्ही तिकडे हिंगोली वसमतमध्ये गेला तर त्या राजू नवघरेला मी संधी दिली, राजेश विटेकरला पाथरीला त्या ठिकाणी संधी दिली, इथं मधल्या काळात निलेश लंकेला संधी दिली, सुनील शेळकेला संधी दिली, आशुतोष काळेला संधी दिली।
तिकडे संग्राम जगतापांना संधी दिली, त्या भागामध्ये तिकडे डॉक्टर लामटेला संधी दिली. बरं, मी सगळ्या जाती धर्माला संधी दिली. बरं, मला आठवलं, मी आष्टा आणि माझ्या पंचकृषीतली लोकांना सांगतो, मला जेवढ्या जागा महायुतीत आल्या, मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो. मी माझ्या मुस्लिम समाजाला पण बरोबर घेऊन जातो, त्यांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका घेतो. त्यावेळेस मी कृती देखील केली. परवा माझ्याकडे 2च जागा आलेल्या होत्या. 2 जागेत मी इथं इद्रिस नाईकवाडीला उमेदवारी आमदार केलं की नाही? 2च जागा होत्या मला. एक इद्रिसला त्या ठिकाणी केलं आणि एक ओबीसीला केलं. एकटा माणूस तो विधान परिषदेमध्ये, बाकी सगळे इतर समाजाचे. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं, नाही हाही समाज महत्वाचा आहे, आज त्यालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ते मूळ आष्ट्याचे आहेत. म्हणजे बघा, तुम्ही मत न देताच आष्ट्याला मी आमदारकी दिली. जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढ, हे काढ, छाक छोक करून 1 लाख कोटी काढ. अरे काय तुम्ही वेड बनवता का रे आम्हाला? आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातल्या काही न म्हणलं, हे कसं रे, मला तुम्ही म्हणत होता 5 लाख कोटी तुम्हाला कसे उभे करतात? तुमच्या तरी योजनांना 3 लाख कोटी रुपये लागतात. त्या पंचसूत्रीला म्हणलं 3 लाख रुपये, 3 लाख कोटी रुपये लागतात. पगाराला 3.5 लाख कोटी जातील, कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले. रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही, ते आम्ही बघू, निवडून आल्यावर बघू. अरे निवडून आल्यावर काय बघू? हे काय कोरखेड आहे? 13-14 कोटी जनतेचा महत्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यावर बघू. मी त्याच्यात आता माझ्याही ओळखीचे आहेत ना, माझ्याबरोबर बरेच काम केलेले बरेच वर्ष. ते म्हणले, दादा आमची मिटिंग झाली आणि म्हणले, राव माझी लाडकी बहीण फारच लोकप्रिय झाली आणि ती योजना इतकी लोकप्रिय झाली की महिला म्हणतात की आता लाडक्या भावालाच मत द्यायचं. कोण म्हणलं? त्या सावत्र भाऊ. याला चुलीत तिकडे सावत्र भाऊ, लाडका भाऊ. एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजित पवार लाडके भाऊ आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी. ते आमचं बरोबर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग ठरलं. आणि ह्यांनी काय सांगितलं की आम्हाला आता काही निवडून यायची संधी नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं, आता असं का सांगायचं की लोक वावरूनच गेली पाहिजे, विचारच करायला लागला पाहिजे. आष्टाकरांनो, माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे. हे निव्वळ चुनावी जुमला चाललाय, आपल्या राज्याची वाटोळ करण्याचं काम चाललेलं आहे. आणि ते कोणतरी काल त्यांचे दिल्लीतले नेते आले, खटखट 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 खटखट. अरे कुठलं खटखट खटखट? काय दरवाजा वाजवता काय? खटखट 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 असे कुठे नोटा येत होतो? खटखट खटखट खटखट. मला यापुढं मी देतो खटखट खटखट खटखट. पुढे यायचं माझ्याकडनं खटखट खटखट पैसे घेऊन. अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते येतो, काय आम्हाला बनवता? आम्ही काही गोट्या खेळायला आम्ही काय करायला? मला सांगा ना, ही कुठली पद्धत? आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणार आहे, पण आम्ही खरं तेच सांगणार. उगीच वेळ मारून देणारे आम्ही लोक नाहीये. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथं महापुरुषांच्या बद्दल पण बोलले. मला मगाशी बोलत असताना आमचे सहकारी त्या ठिकाणी निशिकांत भोसले पाटलांनी पण सांगितलं की इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दल पण तुमच्या त्या ठिकाणी भावना